चला झाली तयारी. कवा आज लावायचा का उद्या? उद्या लावायचा. उद्या होईल का दिवसात आपल्याला? उद्या तिकडं बघ, तिकडं तिथं आहे माझ्यापाशी. हा काय काय ही काय सोलाय चाललंय बाळा? लसूण लसूण. लसूण म्हणा. ती डायरेक्ट फोडती, अशी छुतीन फोडती. तुझ्या तिला माहिती भाकरी करती तोका तोका फोडती. तिकडे तिकडे तोंड करून दाखव फोडून. त्याच फोडती. चला आता झालं जेवण, कपडे भांडी सगळं झालं काम. होय आता शेवट लसूण सोलायचं चालले. लसूण सोलून ठेवायचा म्हणजे आपल्याला उद्याच्याला लावायला. शुभ्रामुळं दिसलाच कोणी है ना शुभ्रा? इकडे बघ की, हिथं हिथं बसून फोड इकडे. चला शुभ्राला घेतली मांडीवर. शुभ्रासारखं इकडं तिकडं. हा सोल. कसं फोडतात ग लसूण? दाव ग फोडून कसं फोडतात ग? हा असा फोडायचा. हा असा फोडते. भाजी करताना आपण नाही का फोडत, तसंच देणार किती फोडायचा. तर असू द्या. सोल तेवढा लसूण 2च किलो आणलाय भाई. अजून आहे की घरात? अजून 1 किलो घरात आहे. अजून जेवढा उरकल तेवढा लावायचा, जास्तीत जास्त लावायचा. जेवढा जमल तेवढा. काय 2 किलो 3 किलो 4 किलो लावायचं उरकला पाहिजे. उरकत नाही ना. हा एक 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 कुडी लावायची म्हणल्यावर उरकत नाही. असं सोलायचं चालले. ही ह्याची ती मधली काठी बनती ना ह्या लसणाची. कडला अख्खा असं लसूण. चला तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली जाईल. लावायला पण जाऊ आम्ही, काढाय पण जाऊ. परत राख टाकायची असते ह्याला. मग राख टाकल्यावर काय होतं? चांगला येतो. चांगला येतो, चांगला पोचतो. राख सासवायची, राख टाकायची, खुरपायचं, औषध मारायचं नसतं. टपटीने पुढे. अरे देवा नको घेऊ. खोडीच करतोय मरणाच्या. खोडी करते शुभ्रा आहे ना. कपडे धुत होते मी, तिथं आली पाण्यात वली झाली. परत आजीने कपडे बदलली. परत अजून फ्रॉक घातली तो का त्याच्यावर टाकलं लसूण. तू येते का उद्या लसूण लावला काय? माग उकरायला. हा मोर आम्ही लावणार, तू माग उकरायचा आणि बाहेर काढायचा, ढीग साचवायचा. तर असू द्या. चालल्या तर रानातली कामं चालल्यात. ऑर्डरीची काय कामं झाली. आता परत दुसऱ्या नवीन सुरू केल्या अजून येऊ. पण आता ही मका लावायची. ज्वारी पेरली ना? ज्वारी पेरली, मका लावायची. लावली, त्याला भिजवायचं चाललंय आपांचं. आता ही लसूण लावून घ्यायचा, कांदा लावायचे. आम्हाला सगळं थोडं 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 लावायचे म्हणजे घरी खायला पण होतं. हिट होऊन असलं बारका. हा बारका लसूण ठेवायचा. मोठा मोठा लावायचं कांदा म्हणजे मोठं मोठं येतात छान असं. ह्याच्या आधी काय आम्ही लसूण नव्हता लावला. यावेळेस चाललाय. सगळ्या कुड्या काढल्या कांदा. नग नग ह्याच्यात टाक, ह्याच्यात टाक. सगळं गोळा केलं आणि फुलं इथं वटीत. हा खाली सांडले थोडं, पण ती करते नंतर न गोळा. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. कोणी कोणी शेतकरी जे आहेत ना रानात राहतात रानात राहतात ती लावतात लसूण. आता शहरातल्या माणसांना जागाच नसती तर कुठं लावणार असं होतं ना. पण रानातली माणसं लावतात थोडा थोडा. कुणी कुणी लावला लसूण मला सांगा कमेंट करून. आणि बाय सगळ्यांना. तर आम्ही सोलतोय आणि शुभ्रा हो का केरात आणून टाकते हाय का? का ग बाळ तशी करते? इकडे इकडे ह्याच्यात बघ मोबाईल मध्ये का तशी करते? परत निवडाय किती उशीर लागल अजून. तुला कळतं का नाही? हुशार आहे ना तू. आजी करते गोळा, ती आणून टाकते हो का कांद्याच्या कांद कुड्या. एक तर लसूण नाही, लसूण खूप महाग झालाय. आणि शुभ्रा कसं करते? हे टरपालय बाळा, ही काढलेलं केर आहे त्याच्या मध्ये काढलेलं. तर असू द्या म्हणलं थोडा कमी पडला. एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ असला ना की मग बघाय पण भारी वाटतं. म्हणून बरेच जण कमेंट करायचे ताई मोठा व्हिडिओ काढा, मोठा व्हिडिओ काढा. म्हणून मग परत ना अजून मागच्या कॅमेऱ्याने काढलेला, पण परत पुढच्या कॅमेऱ्याने थोडा म्हणलं काढा. चाललंय लसूण सोलायचं. एक 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 रानातली कामं 4-8 दिवसात आवरून घेतली म्हणजे परत दुसरा आयटम आपल्याला सुरू कराय. होय आहे दुसरं काहीतरी. तोपर्यंत चांगलं ऊन पण पडतंय. आपण आता उन्हाळ काम सुरू करणार आहे. एक 8 दिवस थांबलोय कारण की ही कामं आपांनी मका पेरली. गुरांना खायला नाही, आई गुरं घेऊन बॉर्डरीत जातात. होय महिना 1.5 महिना म्हणजे ऑर्डर करत होतो ना तेव्हा आपण जायच्या.
पण आता अजून 8-4 दिवस आहे म्हणलं जावं लागल. नंतर मग वैरण काढी इकडून तिकडून आणली की भागल. पण रानातली काम आणि ही दोन्ही संकटच म्हणल्यावर नाही होत. आता ती काम झालं, दिवाळी काम आपल्या शंकरपाळ्या वगैरे सगळं, तरी तुम्हाला कुणाला पाहिजे असतील तरी मिळतील बनवून. आणि आता उन्हाळ कामामध्ये पण तुम्हाला ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस सांगू की काय काय आयटम येतं, कसं कसं लोणचं आपलं येस. लोणच्याला अजून 4 महिने टाइम आहे. हे मोहर कवा टाकतो आंबा असं मी गोळा करते ती ऐकते का. हा आंब्याचं लोणचं करायचं मोरच्या महिन्यात. 4-5 महिने अजून आंब्याला टाइम आहे. एकदा आंबे आले का नाही मग आपण भरपूर लोणचं पण घालणार आहे. तुम्ही लोणच्याची ऑर्डर पण देऊ शकता. आता 1-2 महिन्यांनी दिल्या तरी काय हरकत नाही, आता दिल्या तरी काय हरकत नाही. कसं लोणचं हा असा प्रोडक्ट आहे किती बनवला तरी राहत नाही, संपून जातोय. आणि तो 1 टाइमच बनवावा लागतोय, म्हणजे नंतर आंबेच नसतात त्याच्यामुळे बनवताच येत नाही. आता समजा लोणच्याची ऑर्डरी महागार लावलेल्या बनवायच्या असत्या तर लोणचं आंबे असते तर बनवले असते. पण आंबे नसल्यामुळं काय बनवता येत नाही. काय मग तू फेकू नको गप का ग. ओ इकडे चल बघू. हा सांग. हा रडली केरा टाकती आणि खवाळलं की तिला लय रडा येतं खवाळलं तरी.